सुरुवात केली जाते स्ट्राइक एंड वरती माही सर, नो स्ट्राइक एंड वरती तुषार पाटील सर. ही सध्या जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. पॅरामेडिकल टीम 12th मॅन या. पहिला चेंडू या ठिकाणी सुंदर लेंथ लाईन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. श्याम बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव ओव्हर द विकेट. या वेळेला उडवलाय, फटका चांगला आहे. वाईड लॉंगर क्षेत्रामधून चेंडू सरळ फेकून दिलाय. पाटील सरांच्या बॅट मधून येतोय हा षटकार. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका सजवलाय. दुसऱ्या चेंडूवरती काय अप्रतिम फटका सजवला आणि षटकाराने स्वागत केलं गोलंदाजाचं. 7 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. त्या साईडला विचार केला तर पॅरामेडिकल कॉलेजचे हे खेळाडू एका साईडला पाहायला मिळत आहेत, तर त्यांचे विपक्ष आपण पाहतोय इलेक्ट्रिक जव्हार टीम सध्या अग्रेसिव्ह रोल मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला स्पेअरलेग रिजन मध्ये चेंडू चाललाय. नो मॅन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, म्हणूनच चेंडू जास्तीत जास्त वेगाने ट्रॅव्हल करतोय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकारांकरिता. 2 चेंडूवरती एक षटकार, त्यानंतर एक चौकार येतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती खूप वेगाने धाव फलक इथून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. शॉट चेंडू, व्हॉट अ बॅटिंग. अफलातून फटका सजवलाय तुषार सरांच्या बॅट मधून. सध्या दहशत आणि फक्त दहशत पाहायला मिळते गोलंदाजावरती. क्या बात आहे. यावेळेला हा फॉली ट्रॅकर तुषार सरांनी ओळखला आणि बॅटचा स्विंग काय कमालीचा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे स्पेअरलेग रिजन बाउंड्रीच्या बाहेर 6 धावेकरिता. आता स्कोर जाऊन पोहोचलाय यावेळेला 4 चेंडूवरती तब्बल 17 धावा. व्हॉट अ बॅटिंग. सुरेख फलंदाजीचा या ठिकाणी नमुना पेश करत असताना पाहायला मिळतोय. ओहो, इथं देखील स्लॉट मध्ये चेंडू दिलाय, फेकून दिलाय कावकोंडा रिजन बॉडीच्या बाहेर. धावांचा पाऊस अक्षरशः बरसलाय सध्या पहिल्या 5 चेंडूवरती. तारीफ करावी लागेल ना ती फलंदाज तुषार पाटील सरांची. व्हॉट अ बॅटिंग, बिग ब्लास्ट. वेगाने धावा इथून या ठिकाणी बनत असताना आपण पाहत आहे तब्बल 23 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे सध्या. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. काय घडलंय. विकेट घेणं खूप गरजेचं होतं, कारण ज्या पद्धतीने तुषार पाटील सर सध्या बॅटिंग करतायत त्यांना जीवनदान देण्यात आलंय. आणि सध्या पहिलं षटक या ठिकाणी कम्प्लीट होत असताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावा बनल्या त्या पहिल्या षटकावर कधीच झाल्या नाहीयेत आणि हे पहिलं षटक पाहायला मिळते. पहिलंच 24 धावांचे षटक. पुढील सामना असणार आहे टीचर 11 जव्हार आणि त्याचे विपक्ष बायफ स्टाफ. दोन्ही टीममध्ये नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्याकरिता उपस्थित व्हा. रोशन नवीन या ठिकाणी जरूर गोलंदाज सध्या कमबॅक पॅरामेडिकल टीमला करावं लागेल. इथं देखील फुल टॉस आलाय. आजचा दिवस या ठिकाणी थांबण्याचं नाव नाहीये. तुषार सरांच्या बॅट मधून आणखीन एक येतोय बिग फटका 6 धावेकरिता. व्हॉट अ टायमिंग. षटकार. काही जबरदस्त बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. खूप वेगाने धावा ज्या आहेत ना त्या येत आहेत.
केवळ 7 चेंडू फेकून झालेत आणि सध्या धावा बनल्यात त्या तब्बल 30. एका साईडला विचार केला तर तुषार पाटील सरांच्या बॅट मधून सध्या 29 धावा. बघूया पुढील चेंडू. इथे देखील हाफ व्हॉली ट्रॅकर ओळखलाय. यावेळेला बॅकवर्ड एक्स्ट्रा कव्हर दिसताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा त्याला बीट करत चेंडू चाललाय. खूपच वेगाने आणि खूपच महत्वाच्या या धावा ज्या आहेत ना त्या सध्या एलएलएफ जव्हार टीम करिता तुषार पाटील सरांच्या बॅट मधून वारंवार येत आहेत. 8 चेंडूवरती त्यांनी बनवले त्या 33. इथं जरूर थोडीशी हाफ व्हॉली ट्रॅकर चेंडू होता ऑलरेडी. पुढे जाऊन खेळण्याचा माणूस या ठिकाणी दाखवला परंतु एवढंच चांगल्या पद्धतीने यावेळेला कमबॅक गोलंदाज रोशन या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 10 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केल्यात. अजून 3 चेंडूंचे उर्वरित 34 धावा सध्या धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू चाललाय. एक अबांत धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. एका धावसंख्येची भर पुढे काय घडतंय जरूर ऑलरेडी त्या धावा खूप वेगाने बनताना आपण या पद्धतीने धावा खर्च केल्या तर समोर मात्र टीम अजूनही थोडी मजबूत बनत जाईल. इथे देखील जरूर मिस टायमिंग पुन्हा एकदा. इथे हाफ व्हॉली ट्रॅकर होता परंतु कनेक्शन मात्र यावेळेला योग्य पद्धतीने नाहीये. सध्या एक सिंगल इथे येते. हळूहळू शेवटचा चेंडू असणार आहे. षटक क्रमांक 2. एका साईडला खूप वेगाने तुषार पाटील सरांच्या बॅट मधून धावा ज्या आहेत त्या खोऱ्याने वाहत आहेत. इथंही उडवलाय स्लॉट मध्ये. इथेही चेंडू मिळालाय आणि सध्या फलंदाजीचा या ठिकाणी एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. कारण वेगाने बॅक टू बॅक चौकार षटकारांची आताशबाजी पाहायला मिळते. हा देखील चेंडू स्लॉट मध्ये दिला आणि त्यानंतर काय सुंदर पद्धतीचा फटका सजवला. वाईडस्ट लॉंग रन क्षेत्राच्या बाहेर चेंडू चाललाय 6 धावेकरिता. षटकार येतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 43 धावा या सध्या धावफलकावरती एलएलएफ जव्हार टीमच्या पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये तुषार सरांच्या बॅट मधून 11 चेंडू 40 धावा. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक येईल का? 2 चौकार 5 षटकार या जरूर इनिंग मध्ये सध्या पाहायला मिळत आहेत या फलंदाजाकडून. बंटी येतोय नवीन गोलंदाज येईल का याकडे जास्तीत जास्त नजरा प्रेक्षक वर्गाच्या लागल्यात. पहिला चेंडू स्लोवर चेंडू. हाफ व्हॉली जरूर चेंडू होता परंतु कमी उंची प्राप्त झाली आणि तदनंतर ज्या वेळेला जरूर चांगल्या लेंथ लाईन वरती सध्या आपण हा चेंडू पाहिलाय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित आहे. 57 वरती स्कोर सध्या विसावलाय. या चेंडूवरती धाव नाहीये. इथं जरूर टीचर्स 11 आणि त्यांचे विपक्ष असणार आहे ती बायफ. असा हा पुढील सामना आपण या मॅच नंतर पाहणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय मात्र या क्षणी सध्या काय घडलंय यावेळेला क्षेत्ररक्षण तर या ठिकाणी जरूर षटकार 6 धावेकरिता ऑलरेडी खेळाडू जो होता तो मैदानाच्या बाहेरून तिथून त्याने जंप मारली आणि म्हणूनच या ठिकाणी या 6 धावा. परंतु ऑलरेडी आपण जर मैदानाच्या बाजूवरून जर तिथून ट्राय केला तर हा षटकार येतोय आणि म्हणूनच 6 धावा येत आहेत जोडल्या जातील. 46 वैयक्तिक धावा सध्या तुषार सरांच्या बॅटमधून.
हा फॉली ट्रॅकर जरूर पुन्हा एकदा होता आणि इथं मात्र चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझनला. आमदार चषक 2024 चं पहिलं अर्धशतक तुषार पाटील सरांच्या बॅट मधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सेलिब्रेट जरूर या ठिकाणी केलं जातंय. या जरूर फटक्यानं बॅट वर करून आजचा दिवस गाजवलाय तुषार पाटील सर. क्या बात है, हॅपी अॅनिव्हर्सरीची भेट म्हणून आज मात्र या 50 धावा. क्या बात है, सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. आणि या स्पर्धेतील जरूर हाय स्कोर 4 षटकांमध्ये बनलाय एलएलएफचा वार. इथं मात्र जरूर पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण सध्या येतोय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये मिस फिल्डिंग येत आहेत ना जरूर या 2 धावा. स्कोर कार्ड सध्या वाढ चाललाय तब्बल 70 वर 1. अजूनही 2 चेंडूंचा खेळ सध्या उर्वरित आहे. यावेळेला मिस टायमिंग मात्र जरूर खूप अप्रतिम बॅटिंग आज तुषार सरांच्या बॅट मधून